नमस्कार सगळ्यांना. मी तन्वी, आपला तन्वीशा ब्लॉग या चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सकाळचे 10 वाजलेत आणि रोजचीच कामं चालू आहेत. तर आता सकाळचं जेवण वगैरे आटपलं की आजचा प्लॅन आहे संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान दत्त टेकडीला जायला, दत्त मंदिरात. आणि आज गुरुवार आहे, सो आज दर्शन घ्यायला जाऊ तिथे. आणि आज तर शेवटचा इथे दिवस, म्हणजे उद्याचाही शेवटचा दिवस आहे. आणि उद्या आम्ही निघणार आहोत मुंबईला. कितीची बस आहे? 9:30ची बस. कोणती? गौरी शंकरची. ह्या वेळेला स्लीपर केलेली आहे. प्रत्येक वेळेला पण सीटर नाही आली, पण ह्या वेळेला पण स्लीपर केली. गौरी शंकर स्लीपरचे किती आहेत? 800 रुपये आणि सीटरचे 600. ओके, तर त्या बसनी जाणार आहोत. गौरी शंकरच्या स्लीपर बसचा आम्ही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेणार आहोत कसं आहे ते. तर चला, आता आज थोडं थोडं जे दाखवता येईल ते दाखवेन मी आजच्या ब्लॉगमध्ये. तुमची औषधं घेतलीत नाश्त्यानंतरची? नाही घेतलीत. आता मी आठवण केली म्हणून, आणि तिला तिची औषधं हातात दिलेली आहे. आणि आज तुला कामं आहेत? तरी नाही आहेत. नशीब आज नको काम घेऊस, कारण इकडे आल्यापासून तो कामच करतोय, लॅपटॉपवरच आहे. लॅपटॉप घेऊनच आहे इकडे तिकडे नेटवर्कच्या शोधात. मी माझ्या गोळ्या घेतलेल्या आहेत. तर आतमध्ये जाऊया आपण. आता काय भात लावलेला दिसतोय कुकरला. आणि आज आम्ही ताजी ताजी भाजी घेतली बघा. गावी इतकी छान भाजी येते. ही चवळी पालक आहे ना? चवळी पालक ना ग? तर एवढा हिरवागार, आणि यामध्ये जराही माती नाही, काही नाही, एकदम साफ स्वच्छ. आणि 20 रुपये जुडी इथे गावी. तर आज ही भाजी बनवायची आहे. आणि इथे हिरवे वाटाणे भिजत ठेवले, त्याची भाजी करायची. डाळ बनवणार आहोत. चला, आता जेवणाच्या तयारीला लागतो आम्ही, आणि मग तुम्हाला मी भेटते पुन्हा जसं जेवण आटपेल तसं. आता पप्पा गोळ्या घेत आहेत, तुम्हाला पाणी आणून देते. चला. काळू, काय करतो काळू? बिस्किट त्याच्यावर टाकताय? का भूक लागली असेल त्याला. काळूचं लक्ष पण नाही मागे. ए काळू, इकडे बघ. तो बिस्किटाकडेच बघतोय. ए काळू, ए काळू, इकडे बघ. नाही, इकडे बघ रे. काळू इकडे बघ, इकडे बघ. ये इथे धर. ये काळू धर. तुला पाहिजे बिस्किट? हा, बिस्किट पाहिजे. हा, काळू, तू येतो सोबत दत्त मंदिरात? मागून तुला दावत द्यावं लागेल. चालत चालत द्यावं लागेल. काळू ये. नाही, भाड्याला गेलं तर तुला फोन करून सांगितलं. तेव्हा 5 वाजता निघालो आम्ही दत्त मंदिरला जायला टेकडीवरती. बसचं टायमिंग गेलेलं, 5:15ला रिक्षा आली आहे. हो, येतो. 9:30ची गाडी गौरी शंकर.
एवढे खड्डे आहेत, रस्त्याची पूर्ण हालत झाली आहे. आलं हा रस्ता गेला पुढे करतेला. हे बघ, स्वयंभू श्री दत्त देवस्थान लाडगेर दाखवले. आपण डायरेक्ट टेकडीवर आलो, पण खाली थोडासाच आहे, जास्त काय नाही. इथून पण खाली उतरायचं आहे आणि वरून पण ते बघ बसले. तर हे आहे आपलं लाडघरमधलं एकदम प्रसिद्ध ठिकाण, श्री दत्त मंदिर, टेकडीवरचं दत्त मंदिर, जे अनेकदा लोक इंस्टावरती रीलमध्ये पाहतात. हां, एकदम फेमस. इथे आल्यावर पहिलं श्री कालभैरवाचं दर्शन. वरून तुम्हाला मी नजारा दाखवते, जो दरवेळेला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मी दाखवत असते. हे बघा, वाट बघून बघून आम्ही जे अवतारात होतो जसे होतो तसे निघाले. इथे गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर आहे. हे बघा, ह्या मंदिराच्या एकदम मागच्या साईडने तुम्हाला म्हणजे एकदम फेमस आहे. तुम्ही किती वेळ झाला येऊन? 15 मिनिटं टू व्हीलरने, बाईकने? फोर व्हीलरने आलो मस्त एसीच्या गाडीतून. होय काय, बरं आहे. त्यांनी मध्ये सोडला, तिथून एका माणसाने मला जाताना टर्न मारला, वाट दिसला, बोलतो माझ्या वडिलांसारखे आहेत बसा. त्याचे वडील वारले, ते बिल्डिंगमध्ये काम करणार आहे, आणि आम्ही सोडला काय वाटत आता. चला, जोड्याने जमला पाया पडा. मच्छी मार्केटला गेलो इथेच नाही, ते नाही तिकडे त्या साईडला. हो, हा लाडघरचा समुद्र किनारा. आपण खाली उतरलो ते तामस तीर्थ. ह्या ज्या दिसतात ना, ही पाकडेसारखी पायऱ्या एवढ्याच आहेत. हे दिसतंय ना, इथल्या इथेच आहे बघ हे. आणि आपण त्या दिवशी तिकडे होतो ते पण दिसतंय तुला, राईट्स तिथपर्यंत आलो होतो. हां, कालवा या साईडला भेटतात मागे, या मंदिराच्या खाली. हां, इकडून ते पोचून तिकडे जातात. खाली उतरून कसं वाटतंय? छान आहे ना लाडघर? आल्यासारखं वाटतंय, बरं वाटतं. असं वाटतं की इथंच बसावं, जाऊ नाही घरी. म्हणून बोली ह्या टायमिंगला निघूया, थोडं सनसेट होतो, ऊन नसतो. आणि स्वच्छ किनारा आहे ना एकदम.
लाटांचा आवाज बघ ना, काय धडाधड येतोय ना वरती. आता ह्या पॉइंट झाला की त्या पॉइंटवर जाऊन बसायचा. पप्पा कुठे जाऊन बसले. छान वाटतं ना इथून. हा बघा समोर व्ह्यू, आणि हा व्ह्यू बघायला बसलेत. लाडघर दत्त टेकडीला आम्ही येतो जाऊन मग. हा मस्त ना, तर सनसेट होतोय. तो कलर बघ आलाय रिफ्लेक्ट. ऑरेंज कलरचा रोला ठेवलाय. ऑरेंज कलरचा ब्लफ लावला खाली फक्त. हो तसंच वाटतंय. मस्त वाटतं ना इथून. हा चल उतरूया. ह्या पायऱ्या आलो की आम्ही ह्या पायऱ्यानी खाली उतरतो मंदिराच्या बॅक साईडला. हे बघा इथून उतरायचं आहे. चल हरिहरेश्वरच्या मधून उतरतोय तसं. ते तो चढताना भारी पडणार. हा बघ मंदिराच्या मागच्या साईडला आपण आलो. तर आता तो बीच तिकडे राहिला. खाली बघा उतरताना. हे बघा इथे कालवा आहे. काढलेत बोचलेत म्हणजे ते. हो बोचलेत बघ ना. हो पण सगळे काढलेत ना, बहुतेक काढलेले आहेत. इथूनच त्या दिवशी ते लोक काढून जात होते. आता गार वारा सुटला ना.
तर गावी येऊन आज आम्हाला 1 आठवडा कंप्लीट झाला आहे. गेल्या गुरुवारीच आम्ही गाडीत बसलो होतो आणि शुक्रवारी सकाळी आलो. उद्या शुक्रवार आहे. फ्रायडेला आम्ही उद्या रात्री 9:30ची बस आहे आमची दापोलीवरून. गौरीशंकर ट्रॅव्हल्सने निघणार आहोत मुंबईला. तर त्याआधी दत्त मंदिरात आलो. आज गुरुवार आहे त्यासाठी. आणि हा नजारा मी आता तुम्हाला दाखवलेलाच आहे. तर खूप छान वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे. गावी आली की इकडे येणं हे आमचं होतंच होतं. तर त्याप्रमाणे मी इकडे आलेले आहे. खूप जणांना माहीत आहे दापोली किती सुंदर आहे आणि दापोलीतलं लाडघर हे किती फेमस आहे. लाडघरमधलं दत्त टेकडीवरचं मंदिर हे किती फेमस आहे. तर इतक्या सुंदर आणि छान अशा ह्या निसर्गाला आणि ह्या सनसेटला आता मी बघते थोडा वेळ आणि इथून निघते. त्यामुळे मी आज दिवसभराचा जो काही व्हिडिओ बनवला आहे, ब्लॉग बनवला आहे, तुम्ही बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. ट्रॅव्हलचा व्हिडिओ असेल मुंबईला जातानाचा. चलो बाय.